हाती धावा घेतलाय आपल्यापर्यंत. सावधान म्हणतोय. काय म्हटलंस? समानशील समान योद्धा. गिरवाण भारत ही भाषा तुला कधीपासून येऊ लागली? याच्या मुळाशी कारण आहे. या कुरुक्षेत्राच्या रणांगणी वावरतोय. साऱ्या गोष्टीची कल्पना ठेवली पाहिला शकून असू दे. धरून चालूया. चांगल्यांच्या सहवासात राहतोय. पाठांतर झालं आणि पुढे चांगला वाचला तो प्रवास पुढचा चांगला आहे. चांगल्यांच्या सहवासात राहून पाठांतर करण्याचं नंतर राहिलं. पण बुद्धिमत्ता चांगली ठेवली तर मनेचा समाज घडतो. ते बुद्धीत साठवावं हे योग्य ठरविलंय. मला माहित आहे तुझ्या मायावी विद्येत मंत्र गिरवाण भारतीतले येत नाही. त्यामुळे नक्कीच तुझी मायावी विद्या माझ्याकडे चालणार नाही. आश्य शृंगी सत्य बोलला. अलंकुश नाव माझं. मग शालक कंटकट हे काय? इथं आलो तुम्हाला मारण्यासाठी आलो. राहिला प्रश्न दुसरा. आर्षश्रव ऋषींचा पुत्र अलंकुश म्हणतात. ऋषशृंगी पुत्र. इथं आलो. ऋषशृंगी पुत्र शाल कंटकट कंटकट काहीतरी आहे. नाव कशाला घेऊ नका. नावं ठेवली ती घ्यायला ठेवली. नावं ठेवली ती घ्यायला ठेवली. पण जर का ते नाव घ्यायचं नसेल अलंकुश नाव साधं सोपं आहे ते घ्या. त्याच्यावर अलंकुश तुला चिमटे काढले तरी कुणीतरी म्हणणार साध्या माणसाला चिमटे काढले. नाही काढले तर म्हणणार याला सोडून घातलं. म्हणजे याचा उपयोग करून घेतला. नको. सोडून चालू नका. सोडून चालू नका. कारण तो कलंक तुम्ही घेऊ नका. मी घेत नाही. तुला चिमटे काढा. हळूहळू काढा. चिमटे हळूहळू काढा. कुठल्या कारणानं? याच्या मुळाशी कारण आहे. भरती मिळाली म्हणून भरती की काहीतरी कर्तृत्व कुणाच्या बाबतीत वैमनस्य म्हणून उतरलास. भरती मिळाली म्हणून भरती घेतलेली नाही आहे. मनाच्या ठिकाणी भरती घे. भरती घेणाऱ्यांनी आधी प्रगती करा आणि नंतर भरती घ्या. याच्या मुळाशी कारण आहे. या अग्निकुंडात उडी ठोकली. मनाच्या ठिकाणी एक सूड भावना बाळगली आहे. एकच माझा बंधू म्हणजे बकासूर. या बकासुराचा शेवट आपल्या पांडवांनी केला आणि त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी या कुरुक्षेत्री कौरव पक्ष करून मी लढतो. एवढा बकासुराला मारू नये असे काय दिवे लावले होते? काय दिवे लागले होते? काय वाईट केलं होतं त्यांनी ते सांगा. काय वाईट केलं नको. काय करत होता ते सांग. काय करत होता? काय करत होता? माझा बंधू बकासूर एक चक्र नगरीच्या ठाई वास्तव्य करत होता. बरोबर मान्य. मला सांगा माझा बंधू मारला गेला हे वाईट म्हणणार नाही. म्हणजे बरं तसं नव्हे. तो भोजनावरती बसला असताना मारला त्याला. म्हणजे उपवासी मेला. उपवासी मेला. पण मला सांगा एखादा जीव जर स्वतःच्या उदरासाठी कुठल्या तरी गोष्टीचं क्षमन करतोय तर चुकत होतं. कुठल्या तरी हे चुकलं. त्याला कुठल्या तरी गोष्टीचं भक्षण करतोय हे चुकलं. म्हणजे बोलण्याचा अर्थ काय काय त्यानं आपल्याला खायला हवं म्हणून सक्तीचा जोकर एक चक्रा नगरीतील प्रत्येकाच्या घरावर ठेवलं होतं. प्रत्येकाच्या घरावर ठेवलं गेलं होतं. एक गाडा अन्न त्या समवेत 2 रेडे आणि घरातील एक करता पुरुष गाडावर अन्न 2 रेडे. 2 रेड्याच्या जागेवर 5-6 रेडे मागवायला नको होते त्याला. नको होते त्याला. ते तो गेला. त्यामुळे त्याला हवे होते की नको होते तुला कळणार नाही. ठरलेल्या 2 भागवत होता ती गोष्ट वेगळी. पण माणूस खाण्यासाठी का? याच्याही मुळाशी कारण आहे. माणूस खाण्यासाठी का? त्याच्या बुद्धीला पटलं विश्वाच्या ठाई एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. मला सांगा तुम्ही सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून आहात जेवणासाठी. दुसऱ्या
त्या पशुला तुम्हाला मारायचं. पशुच्या बाबतीत बोलू नका, कारण पशु या विश्वात साखळे चारच स्वेदज, अंडज आणि उद्भिज. 21 लक्ष स्वेदज, 21 लक्ष अंडज, 21 लक्ष चारच आणि 21 लक्ष उद्भिज, 84 लक्ष जीवयोनी आहेत. कुणाला खायचं आणि कुणाला नाही ते कळतं आम्हाला. तुम्ही मानवाला खाऊनच का शमन करत होता मुकेचं? कारण आम्हाला मानव पचत होते, आम्ही खात होतो. तुम्हाला पचत नाही तरी मानव पचत होते म्हणून खात होता. मग जेव्हा बकासुराला ठार मारिलं तेव्हा बकासुराबरोबर तुझ्या जमातीतले किती जण होते तुला माहित आहे? ते सगळे जण भीमराजांना, भीम काकांना शरण गेले. भीम काकांना म्हणाले की हे भीमसेन, आम्हाला अभय द्या. बकासुरांना मारिलं त्याबाबत आम्हाला काही वाटत नाही, पण आम्हाला पुढच्यांना जगू द्या, तेव्हा आम्हाला अभय द्या. तेव्हा भीमसेनाने त्यांच्याकडून शब्द घेतला, अभयदान देईन, पण एकाच अटीवर, आजपासून तुम्ही मानव भक्षण करणार नाही. तेव्हा तुझ्या सर्व जमातीनं शब्द दिला, तुझ्या सर्व राक्षसांनी शब्द दिला, आजपासून मानव आम्ही खाणार नाही. मग काय रे, तेव्हापासून उपवासी मरतात काय? त्याचं कारण ते नाहीये. माणूस मी म्हणतोय, माणूस तुम्ही पचनस्थानी पाडत होता, तो पचत होता म्हणून पाडत होता. मग आता तुम्ही अर्धवट भुकेनं झोपतात की का? असं नव्हे, त्यावेळी आमच्या पुराणांनी जो शब्द दिला, त्यानंतर राक्षसांनी मानवाला भक्षण केलं नाही. तुझ्या जमातीतील राक्षसांनी, तुझ्या जातीतील राक्षसांनी, मग ते कसे मानवा व्यतिरिक्त जगतात ते सांग. ते उपाशी पोटी जगले असंही म्हणेन मी, कारण मानवाला बचावण्याची शक्ती होतीच. पण काय झालं माहितीये का, त्यावेळी सारे राक्षस नमले. ते म्हणजे कशाला नमले माहितीये का? राजा अधिकाराला. आता तुमच्याकडे कोण आहे? मानवांना भक्षण करणं राक्षसांनी सोडिलं. मग बकासुराला मानवाला भक्षण करण्यासाठी पायबंद जर का भीमसेनाने रोखलं तर काय चुकलं? एका चुकलं. आता तुम्ही माणूस खाल्ल्याशिवाय जगता. मग आता जर जगता मग त्यावेळी बकासूर जगू शकला नसता का? जगू शकला नसता हे सांगू नका. तुम्ही जर म्हणालात ना, त्या राज्याच्या ठाई, त्या राज्यातले लोक हे सारं चालू असताना पण जगत होते. तुम्ही का म्हणून गेला? सांगताय जगत होता. एक चक्रा नगरीत प्रत्येकाच्या घरी प्रत्येक दिवशी आरडाओरडा व्हायचा, रडगाणं प्रत्येकाच्या ऐकायला यायचं. मग कसे काय जगत होते? प्रत्येक घरातील एक व्यक्ती नेहमी बकासुरापर्यंत पोहोचलेला जायचा. मग कसे काय जगत होते? रडत जगत होते, पण जगत होते. कशा जगले असते तरी चालत. तुम्ही लुडबुड कशाला केलं? हे नाही तर ते नाही, इथं नाही तर असं नाही, तसं नाही तर असं नाही. लक्षात ठेव, ज्यावरती तुमची राक्षस समाज मानवाला भक्षण करण्याशिवाय जगते, अर्थात माझ्या भीमसेनाने केलं ते उचितच होतं. तेव्हा हे उचित म्हणणारा मी तरी नव्हे. कारण तुम्ही जे करता, तुम्ही तर पशूंना मारता. मला सांगा, हे मी चुकीचं म्हणणार नाही, कारण पशूंना जगण्याचा अधिकार नाही. मग त्यांना तुम्ही मारू नका. आम्ही पशु सोडू, आम्ही कडधान्यावर जगू. तुम्ही कडधान्यावर जगा. मग तू जगू शकत नाहीस, मग इतरांचा सांगू नकोस. भीमसेनासाठी तुम्ही मानव भक्षणाने पाडणं सोडिलं, अर्थात तुम्ही दोषी आहात. मानवताच्या नदीचा खोल बकासुरानं नव्हे तर तुझा भाऊ किरमी आणि तुम्ही जो घेता, अर्थात तुमची पाळामुळं आहार आपल्या निजन असल्या वाजू नये.
नाशासाठी माझं मातूळ